तुमच्या पण घरी लहान मुलं असतील ना, तर हे तुम्ही नक्की माझ्याशी रिलेट करा. कारण की माझी मुलगी आहे ना 2.5 वर्षाची आहे. तर मग सारखं म्हणजे जेवण खाल्लं की मग त्याच्यानंतर 2-1 तासाने तिला असं काहीतरी नवीन खावं वाटतं. चपाती भाजी नको असते. आणि मग गावाला गेलो होतो त्यामुळे चॉकलेट तिला माहीत नव्हतं इतक्या दिवस. पण आजी-बाबांचं लाड असतो ना नातवंड आल्यानंतर, मामा, मामी की चॉकलेट देतातच. मग तिला ती थोडीशी चॉकलेटला म्हणजे कळायला लागलं तिला चॉकलेट म्हणजे काय असतं. मग मी तर तिला कधी दिलं नव्हतं म्हणून मला ती सवय नव्हतीच लावायची. पण आता गावाला गेल्यानंतर लागली. तर मग कधीतरी ते पण एखादं चॉकलेट 3-4 दिवसातून. तर मी म्हटलं चला काहीतरी आपल्याला नवीन चांगला उपाय शोधून काढावाच लागणार आहे. जसं पहिलं होतं तसंच रुटीन. मग मी मस्त मखाने आणले. छान तुपात, घरच्या तुपामध्ये छान त्याला असं आलटून पालटून छान क्रंची बनवलं. मग त्याच्यामध्ये मीठ टाकलं. मग ते सॉल्टेड मखाने झाले. आणि त्याच्यानंतर मग छान वाइपअप करून घेतली कढई. त्याच कढईमध्ये तूप 2 चमचे टाकलं. त्याच्यामध्ये एक 1.5 वाटी असा गूळ टाकला. छान असं परतून घेतला तो गूळ तुपामध्ये. आणि थोडंसं गूळ सुटायला लागला की त्याच्यामध्ये मखाने आपण जे रोस्ट केले होते, ड्राय रोस्ट केले होते ते टाकून घ्यायचे. आणि ते टाकल्यानंतर मग मी तीळ पण भाजून घेतले होते. आणि तीळ भाजलेले तीळ मग त्याच्यावरनं थोडेसे स्प्रिंकल करायचे म्हणजे टाकून न्यायचे. आणि ते छान मिक्स करायचं. मस्त असे मखाने तयार होतात गोड. आणि हे चॉकलेट म्हणून तुम्ही देऊ शकता लहान मुलांना.